सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. नमस्काराने महात्म्य आरंभ होतं. पण नमस्कार करताना वेदव्यासानी असं भरून भरून तत्वज्ञान ठेवलंय. निसंशय करणारा हा श्लोक आहे. देव या संकल्पनेबद्दल अत्यंत निसंशय करणारा श्लोक हा पहिला आहे. पहिल्या 32 अक्षर आहेत. अनुष्टुप वृत्त आहे. 8 चोक 32. 8 8चे 4 तुकडे आहेत या श्लोकात. सच्चिदानंद रूपाय पहिला तुकडा आणि नंतरचे 3 तुकडे. पहिल्या तुकड्यामध्ये सच्चिदानंद रूपाय सांगत असताना भगवंताचं कृष्णांचं स्वरूप सांगितलेलं आहे. विश्वोत्पत्त्यादि हेतवे हे सांगत असताना भगवंताचं सामर्थ्य सांगितलेलं आहे. आणि तापत्रय विनाशाय असं म्हणत असताना भगवंताचा स्वभाव त्यांनी सांगितलेला आहे. कुठल्याही व्यक्तीला कुणालाही 3 दृष्टीने आपण ओळखतो. तो दिसतो कसा, रूप काय, तो काय करू शकतो, सामर्थ्य, आणि तिसरा मुद्दा त्याचा स्वभाव कसा आहे. 3 गोष्टी. थोडं काळजीपूर्वक कसा आहे भगवंत. कारण कृष्ण म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर एक स्ट्रक्चर येतं. असं बासरीवाला आहे, नटखट आहे, लोणी चोरणारा आहे, खोटं बोलणारा आहे, खरंही बोलणारा आहे. आपल्या डोळ्यासमोर काही कथा येतात. मग तो कृष्ण नाही का. कारण श्रीकृष्णाय वयं नुमः. वयं म्हणजे आम्ही सगळेजण, नुमः म्हणजे नमस्कार करतो म्हणले. पण यातल्या एकाही रूपाचा, राधाधर, मुरलीधर, चक्रधर, यातल्या एकाही रूपाचा उल्लेख न करता भगवंताच्या वास्तविक स्वरूपाचा उल्लेख व्यासाने इथे केलेला आहे. त्याचं वास्तविक स्वरूप काय. मी याला नेहमी उदाहरण चित्रपटाचं देतो. एखाद्या चित्रपटामध्ये काम करणारा जो अभिनेता असतो तो पूर्णच्या पूर्ण अभिनयाला त्या तिथे उतरतो, चित्रपटात काम करतो, पण परत रेकॉर्डिंग झाल्यावर घरी जातो की नाही. शूटिंग झाल्यावर तो घरी पण भेटतो आणि चित्रपटातही भेटतो. तो खरा कुठे भेटतो सांगा. तसा तो घरी कसा भेटतो. तो सच्चिदानंद रूप आहे. श्रीकृष्ण नावाच्या चित्रपटात त्या अवतारात काम करायला आला की तो असा वागलाय. याच्या याच्या आधीचा अवतार जो आहे तो राम अवतार आहे, तिथे वेगळा वागलाय. नरसिंहाच्या वेळेला तर फारच वेगळा वागलाय. कूर्मरूप झाला तेव्हा वेगळा वागलाय. आणि हे विविध रूप भगवान विष्णूंनी धारण केली. भगवंतांनी विविध रूप धारण केली आणि त्याची कार्य त्यांनी केली. मग तो रूप धारण करणारा एरवीचा कसा आहे तर थोडं काळजीपूर्वक, तो सतरूप आहे, तो चिद्रूप आहे आणि तो आनंद रूप आहे. आता सच्चिदानंद या शब्दाचा अर्थ काय, याची ग्रॅमेटिकल ज्याला म्हणतात डेफिनेशन काय आहे. तर सत, चिद आणि आनंद हे 3 वेगवेगळी पद आहेत. सत याचा अर्थ जे कधी नाही असं होत नाही त्याला सत म्हणतात. जे कायम आहे. सत बद्दल 3 उपपद लक्षात ठेवाल. अविनाशित्व, अखंडत्व आणि अपरिवर्तनीयत्व असे 3 गोष्टी ज्याच्यामध्ये आहेत त्याला सत म्हणतात. किंवा असा विचार करा, हे सगळं विश्व निर्माण होण्यापूर्वीचं मटेरियल, विश्व प्रत्येक गोष्ट कशापासून तरी निर्माण झाली की नाही. तर ती कशापासून निर्माण झाली आहे. टेबल लाकडापासनं, अंगठी सोन्यापासनं, माठ मातीपासनं. पण ही सगळीच्या सगळी नाव आणि रूप दिसतात ही कशापासून निर्माण झाली आहे तर पंचमहाभूतापासून निर्माण झालेली आहे. ऐकून घ्या, पुढे येणार आहे सगळं सविस्तर. पंचमहाभूत कशापासून निर्माण झाली आहेत तर त्रिगुणांपासून निर्माण झाली आहेत. आणि 3 आणि 5 मिळून आपण अष्टधा प्रकृती असा शब्द बऱ्याचदा वापरतो. 3 गुण आणि 5 महाभूत या 8 गोष्टींना निर्माण करणारं जे अरूप तत्व आहे त्याला म्हणायचं सत. ते नाही असं ठिकाण नाही. आपल्या शरीरात तेच आहे, आपल्या मनात तेच आहे, सगळीकडे तेच आहे. आणि सगळेच्या सगळे मॅटर नाहीसे होतात, सगळेच्या सगळे आकार नाहीसे होतात.
हे आकार ज्यामध्ये लयाला जातात आणि ते मात्र नाहीसं होत नाही, त्याला म्हणायचं सत. अविनाशी, अखंड आणि ज्याच्यात परिवर्तन होत नाही असं अपरिवर्तनीय असं तत्व म्हणजे सत. म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत पुढे. सध्या शब्द फक्त ऐकून घ्या. दुसरं काय तर चिद, सच्चिद. चिद याचा अर्थ काय? जिवंतपणाचं कारण. याला म्हणतात चित, चैतन्य म्हणतो ना आपण. आपण जिवंत आहोत. या शरीराला जिवंतपणा ठेवणारं काहीतरी आतमध्ये बसलेलं आहे. ते कारण अन्न नाही, ते कारण औषध नाही, ते कारण श्वासोश्वास नाही, ते कारण आतलं चैतन्य आहे. त्या चैतन्यानं ठरवलं की आता या देहाशी कनेक्शन तोडायचं, की श्वासोश्वास जगामध्ये ऑक्सिजन असून सुद्धा तो मनुष्य मरतो की नाही, अवतीभोवती अन्न असून सुद्धा मरतो की नाही, अवतीभोवती डॉक्टर्स असून सुद्धा तो मरतो की नाही, किंवा अवतीभोवती औषध असून सुद्धा तो जीव जगतो का? जिवंतपणाचं कारण याला चैतन्य म्हणायचं. जिवंतपणाचं निमित्त म्हणून अन्न असेल, बाकीच्या गोष्टी असतील, पण ज्या क्षणाला त्यानं ठरवलं की या शरीराची कनेक्शन तोडायचं, तिथे घरासमोर गर्दी झाली. ते जे कारण आहे, फक्त या देहाचा विचार करू नका. असा ब्रह्मदेवाचाही देह आणि असा मुंगीचाही देह, असा झाडाचाही देह, असं सगळं जे असणे, पण ते झाड जे जिवंत आहे याचं कारण त्या चैतन्यानं त्या झाडातून प्रगट व्हायचं असं ठरवलेलं आहे. वेगळ्या भाषेत बोलायचं झालं तर अचिदची व्यावृत्ती म्हणजे चिद आहे. जडाची व्यावृत्ती, व्यावृत्ती म्हणजे बाजूला करणे म्हणजे सत आहे. आणि दुःखाची व्यावृत्ती म्हणजे आनंद आहे. व्यावृत्ती म्हणजे दूर करणे. ते काय तत्व आहे तर ते जड नाही म्हणून ते सत आहे. ते काय आहे ते अचिद नाही आहे म्हणून ते चिद आहे. आणि ते दुःखरूप नाही आहे म्हणून ते आनंद आहे. सच्चिदानंद रूपाय. आनंद हे त्याचं रूप आहे, सत हे त्याचं रूप आहे आणि चिद हे त्याचं रूप आहे. विश्वोत्पत्त्यादि हेतवे. संपूर्ण अनंत कोटी ब्रह्मांड नायक आपण म्हणतो की नाही त्याला. अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण करतो. हे ज्ञानोबा तुकोबा बोलतील, समर्थ रामदास स्वामी बोलतील, त्यात वैशिष्ट्य नाही आहे, कारण ते त्यातलेच आहेत. ते स्वतः अनुभव घेऊन बोलतायत. पण याचा डायरेक्टली ज्यांना अनुभव नाही अशा वैज्ञानिकांचे या विषयावर ग्रंथ आहेत. 2 ग्रंथांचं नाव सांगून ठेवतो, तरुणांनी अवश्य किंडलवर डाउनलोड करून वाचायला हरकत नाही. एका ग्रंथाचं नाव आहे सायन्स, फिलॉसॉफी अँड रिलिजन. आइन्स्टाईन हा त्याचा लेखक आहे. सायन्स, फिलॉसॉफी अँड रिलिजन. आणि दुसरा ग्रंथ आहे द ग्रेट डिझाइन. हाही आइन्स्टाईनचाच आहे. पुष्कळ ग्रंथ आहेत, मी त्यातले 2 सांगितले. वैज्ञानिकांची नावं याकरता सांगतोय, ते विज्ञानाच्या कॅल्क्युलेशननी ईश्वराबद्दल बोलतात. आपल्याला आइन्स्टाईनचं चरित्र माहिती असेल. आइन्स्टाईन आणि न्यूटन वृद्धपणामध्ये देवभोळे झाले असं वर्णन आहे त्यांचं. देवभोळे झाले. त्याचं वाक्य आहे, समथिंग इज देअर बट वी डोंट नो. द ग्रेट डिझाइन नावाच्या ग्रंथामध्ये त्यानं सर जेम्स जीन्स नावाच्या एका खगोलशास्त्रज्ञाचा अप्रतिम असा लेख दिलाय. म्हणजे 14 वैज्ञानिकांचे 14 लेख म्हणजे द ग्रेट डिझाइन हा ग्रंथ आहे. हा खगोलशास्त्रज्ञ आहे सर जेम्स जीन्स. त्यानं आपल्या एका मिल्की वे बद्दल असं म्हटलंय, आपला जे मिल्की वे आहे, आपली जी आकाशगंगा आहे, याचा विस्तार जो आहे तो फुगलेल्या पुरीसारखा आहे. पुरी भाजी खातो ना आपण, ती पुरी सारखा आहे. 350 कोटी तारका आहेत त्याच्यामध्ये, ग्रह तारका सगळं. तर तो म्हणला की अशी जर एक कल्पना करा, अशी फुगलेली पुरी किंवा 2 बशा, चहाच्या बशा एकमेकांवर ठेवा, एक उताणीने एक पालथी, अशी असा आकार आपल्याला हे फिजिक्समध्ये झालेलं आहे बरं का, मी काही वेगळं सांगत नाहीये. तर तो म्हणतो एक यान या टोकापासून या टोकाला जायला जर निघालं मध्यबिंदूतून, म्हणजे ध्रुवाच्या इथून किंवा ब्लॅक होलच्या इथनं गेलं पाहिजे ते, म्हणजे त्याचा जो व्यास आहे तो मोजायचा आहे आपल्याला, किती अंतर आहे त्या गोलव्याचं. परिघ असा सर्कम्फरन्स इतका आहे
व्यास इतका आहे, त्रिज्या इतकी आहे, वगैरे वगैरे असं तो लिहितो. तर त्यानं स्पेस आणि टाईम कॉन्टिन्युम याच्यावरतीच आईन्स्टाईनने काम केलं, आपल्याला माहिती आहे. स्पेस अँड टाईम कॉन्टिन्युम हे त्याचा सब्जेक्टच त्याचा, त्याने आयुष्यभर त्याच्यावर काम केलंय. तर तो सर जेम्स जीन्स म्हणतो, एक यान 1500 कोटी माइल्स पर आवर एवढ्या वेगानं निघालं तर त्याला दुसऱ्या टोकाला पोचायला फक्त 700 कोटी वर्ष लागतील, असं त्यांनी म्हटलंय. आपल्या एका मिल्की वे बद्दल बोलतोय तो म्हणला की आपल्या आकाशगंगेच्या तुलनेनं आपली पृथ्वी इतकी नगण्य आहे की आपल्या शरीराच्या तुलनेनं धुलीकण असतो ना, तेवढी पण ती नाही आहे, असं तो म्हणतो. त्याच्यापुढे तो असं म्हणालाय, असं असून सुद्धा म्हणाले आपण असं करतो की एवढ्याशा मेंदूनी त्यांनी कॅल्क्युलेशन ठेवली आहेत की आकाशगंगेच्या तुलनेनं पृथ्वी म्हणजे धुलीकणा एवढी पण नाही. मग म्हणाले आपला खंड केवढा, काय युरेशिया, दोन एकत्र केले युरेशिया, युरोप म्हणा, आपला आशिया खंड म्हणा केवढा, मग आपला देश केवढा म्हणाला, आपलं राज्य केवढं, आकाशगंगेच्या तुलनेनं म्हणला आपलं गाव केवढं, आकाशगंगेच्या तुलनेनं आपली पेठ केवढी, आकाशगंगेच्या तुलनेनं आपली बिल्डिंग केवढी, आकाशगंगेच्या तुलनेनं आपला फ्लॅट केवढा, आकाशगंगेच्या तुलनेनं आपली खोली, आणि इथेही काही असली तर ती केवढी. आणि एवढ्याशा मेंदून म्हणाले आपण देवाचं अस्तित्व नाकारतो. त्याचं वाक्य आहे, गॉड मस्ट बी अ ग्रेट मॅथमॅटिशियन. केवढी गणिताची रचना असावी असं आहे हो. सूर्याभोवती आपण फिरतोय, आपण तिसरे आहोत, आपल्या आधी बुध शुक्र आहेत, मंगळ वगैरे नंतर आहेत, हे बहिर्ग्रह आहेत, अंतर्ग्रह हे 2 आहेत, आणि सूर्याभोवती आपण एवढ्या वेगानं फिरतोय. अशा अनेक सूर्यमाला त्या ब्लॅक होल भोवती, ध्रुवाभोवती फिरत आहेत. केवढी विलक्षण संरचना आहे म्हणाला, एखादं गणित असावं अशी म्हणाली हे असा आपली विश्वाची रचना आहे. हे बनवणारा कोणीच नसेल का. तो म्हणतो एक छोटीशी गोष्ट बनवायची असेल तर कोणीतरी करता लागतो. मग इतकं मोठी आकाशगंगा बनवणारा कोणी नसेल का. आणि माझा मुद्दा तिथेही थांबवायचा नाहीये. अशा अनंत, म्हणजे 1935 साली हबल नावाचा एक मोठा सायंटिस्ट होऊन गेला. त्यांनी काहीतरी 60 बिलियन्स एवढ्या आकाशगंगा शोधून काढल्या इथून दिसणाऱ्या. आणि आता 2 वर्षापूर्वी मी एक लेख वाचला, त्यांनी 200 बिलियन्स आकाशगंगा आकाशात तरंगत आहेत असं शोधून काढलंय. आणि ते म्हणतात एवढ्या आहेत म्हणजे पलीकडेही असणार आहेत. हे बनवणारा कोण आहे, ह्याच्यावर रूल कोण करतोय, हे चालवतोय कोण, चालवणारा कोणीतरी पाहिजे ना. आपल्या इच्छेनं साधा छोटा विचार करा, आपल्या इच्छेनं श्वासोश्वास तरी चाललाय का आपला, गेलेला श्वास परत येतोय आपल्या इच्छेनं येतोय का. रक्ताभिसरण संस्था आहे, विचार संस्था आहे, उत्सर्जन संस्था आहे, पचन संस्था आहे, अशा अनेक संस्था शरीरात चालल्या. त्या कशा चालल्यात. डोळ्यामध्ये बघण्याची जी काही व्यवस्था, रॅटिना बिटिना आपण जे म्हणतो, ते कुणी प्लॅन केलं आईच्या पोटात असताना. खूप सूक्ष्म विचार करतात हे लोक. देव म्हणजे कुठली तरी मूर्ती आणि तुम्ही आरती ओवाळताय असं नाहीये. ती तुमची फक्त हाऊस भागवताय. तुम्ही छान सजवला की देव चांगला दिसतो, म्हणजे आपल्या डोळ्याच्या सुखाकरता आपण ते करतोय, हे लक्षात घ्या. ते करू नका असा मुद्दा नाहीये, पण तिथे थांबू नका हा मुद्दा आहे. कारण याचा उपयोग झाला पाहिजे ना देव नावाची गोष्ट काय ओळखायला. तर ते या पहिल्या श्लोकात सांगतोय. मी पहिल्या श्लोकात याकरता थांबलोय, गोष्ट तर खूप वेळा आपण ऐकतो, पण त्यातलं तत्वज्ञान एकदा बिंबलं ना की भागवत कळलं महत्वाचं आहे. आणि कळलं एकदा की आपल्याला न विचारता आतमध्ये थिंकिंग चालू होतं, आपल्याला न विचारता मनन सुरू झालं की ते ऐकलं असं होतं. आपल्याला विचारता कामा नाही बुद्धीने. आपण झोपलो, झोप लागली तरी स्वप्न पडली पाहिजेत कृष्णाची, स्वप्न पडली पाहिजेत आता जी आपण फिलॉसॉफी ऐकतो त्याची. तुकोबांना स्वप्न पडलं आणि स्वप्नातच गुरु आले ना, म्हणजे गुरूंचा ध्यास त्यांना इतका लागला होता की त्यांच्या अंतर्मनापर्यंत बाबाजी चैतन्य जाऊन पोहोचले. असं आता फिजिकली आपण खूप गोष्टी करतो. गणपतीची आरती दरवर्षी करतो की नाही, आणि फळीवर वंदनाला ठेवतो की नाही. एवढं सगळं शरीराने करून आपल्यात परिणाम जर काही होत नसेल तर ते नाही केलं आपण, असा अर्थ आहे. आणि ते व्हावं अशी अपेक्षा संतांची आहे. म्हणून एक वाक्य सांगतो, हे वाक्य
एडिसनचा आहे, ज्यांनी लाईटचा शोध लावला. मी वैज्ञानिक याकरता सांगतो, ही तरुण मुलं, लहान मुलं बसली त्यांच्याकरता. एडिसन म्हणत असे, वेअर इज क्रिएशन देअर मस्ट बी अ क्रिएटर. जिथे निर्मिती आहे तिथे निर्माता असलाच पाहिजे. आणि त्या निर्मात्याची ओळख दुसऱ्या चरणात करून देतात ते विश्वोत्पत्त्यादि हेतवे. विश्वाची उत्पत्ती आणि आदी, स्थिती आणि संहार, हे तिन्ही ज्याच्या ताब्यात आहे. बापरे, तो इतका मोठा आहे, आम्हाला त्याची भेट होईल का? कारण जसा जसा मनुष्य मोठा होत जातो ना, तसा 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 तो आपण त्याच्यापर्यंत पोहोचू असा राहत नाही. बघा, नगरसेवक असतो, अजून नगरसेवक पदाला उभा राहायचा असतो तिथे, तर नगरसेवकाला आपण कधी पण भेटू शकतो. किंवा तो चहाला येतो आपल्याकडे सकाळी मॉर्निंग वॉकला निघालेला, अरे बसा बसा बसा, असं बऱ्याचदा होतं. मग हळूहळू आमदार होतो तो. मग महिन्यात एखाद वेळेस आला, वर्षात एखाद वेळेस आला, तर खासदार झाला तर फोन सुद्धा उचलत नाही. म्हणजे त्याला इच्छा असेल तरी उचलू शकणार नाही तो. म्हणजे जेवढा मनुष्य मोठा 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 होत जातो तेवढा तो आपल्याला रिचेबल राहत नाही. कारण तो खऱ्या अर्थानं मोठा होत चाललेला असतो व्यावहारिक दृष्टीनं. मग एवढा मोठा जो आहे सच्चिदानंद रूपाय, बापरे, अनंत कोटी ब्रह्मांडाचं मटेरियल, विश्वोत्पत्त्यादि हेतवे, अरे बापरे, म्हणजे सगळं विश्व अनंत खूप काळापर्यंत चालवणारा. मग तो आम्हाला अप्रोचेबल असेल काय? त्यांच्याशी आम्ही संपर्क करू का? व्यास म्हणाले, निश्चित तापत्रय विनाशाय. तो VIP लोकांचा नाही, तो गरीबातल्या गरीबाचा आहे, श्रीमंताचाही आहे. बाहेरची परिस्थिती हे प्रारब्धाचा भाग आहे. ज्याची चित्तस्थिती अशी झाली की देवा कर रे कृपा, भगवंता कर रे कृपा, अशी ज्याची चित्तस्थिती झाली त्या प्रत्येकाकरता तीनही प्रकारच्या तापांचा नाश करणारा तो आहे. ताप तीनच असतात, आधी आत्मिक ताप, आधी भौतिक ताप आणि आधी दैविक ताप. तीन प्रकारचे ताप जगामध्ये सांगितलेले आहेत. आधी आत्मिक म्हणजे प्रारब्ध म्हणून घेऊन आलेलो आणि उद्भवणारे, आधी भौतिक म्हणजे निर्माण झालेल्या गोष्टीकडून होणारे आधी भौतिक, आणि आधी दैविक म्हणजे देवतांचे आपण बऱ्याचदा अपराध करत असतो, कळत करतो, काही वेळा नकळत करतो, पण करतो, आणि मग त्या देवतांकडून आपल्याला शिक्षा भोगावी लागते. आता ग्लोबल वॉर्मिंग नावाची गोष्ट आहे ना, निसर्गातल्या देवतांचे आपण अपराध केले, झाडं तोडली आहेत, बऱ्याच गोष्टी केल्यात, निसर्गावर खूप अन्याय केलाय मानवानी, म्हणून हे झालंय अबकी बार 50 पार. 400 पार ते वेगळं झालं. टेम्परेचर 50 पार व्हायला लागलं की नाही, माणसं मरायला लागली. हे काय आधी दैविक ताप आहे हा. हा पर्सनली होतो, काही वेळा वैयक्तिक का नाही, त्याचं खूप मोठा म्हणजे खूप तपशील आहे, त्या तपशिलात मला जायचं नाही आहे. आणि अशा तापामध्ये आपण आगतिकतेनं अडकतो, काही इलाज नाही, आपलं काही चालत नाही त्याच्यात. मग यातनं बाहेर यायचंय की नाही? समर्थांचा प्रसिद्ध मनाचा श्लोक आहे बघा, की जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधून पाय. श्लोक पाठ आहे आपल्याला. यातनं जर बाहेर यायचं असेल आणि खऱ्या अर्थानं सुखाचा अनुभव घ्यायचा असेल, बाहेर सुख असो नाही तर बाहेर दुःख असो, याचा आपल्यावरती होणारा नकारात्मक परिणाम बंद करायचा असेल तर काय कराल? तर तापत्रय विनाशाय, अनन्य शरण जा भगवंताला. म्हणले पण ते शरण कसं जा, तेच पुढच्या 18,000 श्लोकात सांगणार आहे म्हणले मी. श्री कृष्णाय वयं नमः. पुन्हा श्लोक रिकलेक्ट करा. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय. अशा श्रीकृष्णाला, श्रीकृष्णाय वयम म्हणजे आम्ही सगळे, अहम एक, आवाम दोघं, वयम आम्ही सगळे, प्रथमा अहम आवाम वयम प्रथमा, आम्ही सगळेजण नमस्कार करतो त्या तत्वाला, नमस्कार करतो त्या कृष्णाला नमस्कार करतो.